नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं कृषीवन यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज दिनांक आहे 15 डिसेंबर. तर जाणून घेऊया आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, तसेच पीक विमा आणि नुकसान भरपाई, अनुदान, तसेच जे आहे कर्जमाफीबद्दल आणि लाडकी बहीण योजनेबद्दलचं महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर या सर्व बातम्या जाणून घेण्यासाठी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की 2.25 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10,000 रुपयाची मदत जमा. अतिवृष्टीमुळे आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 17,500 रुपये आणि रब्बी हंगामाचे 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर ही रक्कम जळगाव जिल्ह्यामधील संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांना करता येणार आता ऑफलाईन पद्धतीने पीक नोंदणी. तर ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी खरीपाची झाली नाही, अशा शेतकऱ्यांना हमीभावासाठी अडचण येत आहे. तर अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. तर 15 जानेवारीपर्यंत जे आहे तुम्ही तुमची पीक नोंदणी जी आहे ऑफलाईन पद्धतीने तुम्ही करू शकता. तर ही पीक नोंदणी करण्यासाठी जे आहे जवळच्या तहसील कार्यालयामध्ये किंवा तलाठीची भेट द्यावी. अतिवृष्टीने जिल्ह्यात 536 विहिरी बुडल्या. दुरुस्तीसाठी प्रत्येकी 30,000 रुपयाचा प्रस्ताव. तर मराठवाड्यामध्ये जे आहे अनेक अतिवृष्टीमुळे विहिरींचे नुकसान झालेले आहेत आणि यामुळे जे आहे पाणी टंचाईमध्ये अडचण येत आहे. तर या दुरुस्तीसाठी जे आहे शासनाकडून 30,000 रुपयाचा प्रस्ताव या ठिकाणी देण्यात येत आहे. तर पुढची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. तर 4,60,000 शेतकऱ्यांना जे आहे पैसे जमा. तर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई जी आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जे आहे आता नुकसान भरपाईची रक्कम आता आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर ज्यांनी आपला फार्म आय डी काढला असेल किंवा जे आहे त्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी केली असेल त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ऑक्टोबरमधील अवकाळीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यात देणार. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी जे आहे विधानसभेमध्ये माहिती दिली आहे. तर शेतकऱ्यांना जे आहे अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाले होते त्याचं ज्या शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही, अशा शेतकऱ्यांना जे आहे आता जानेवारी महिन्यामध्ये मदत मिळणार आहे. लाडक्या बहिणींना योग्य वेळी 2100 रुपये देऊ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये म्हटले आहेत. तर जसे आम्ही जे आहे कर्जमाफीची योग्य तारीख जी आहे आता जाहीर केलेली आहे, त्याचप्रमाणे जे आहे 2100 रुपये ती तारीखसुद्धा आम्ही जे आहे योग्य वेळी जे आहे सांगितले जाईल, असे जे आहे विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. तर कर्जमाफीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. तर राज्यामध्ये आता 30 जूनपूर्वी जे आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, असे जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे. तर शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि बँकेकडून सध्या जे आहे कागदपत्राची प्रक्रिया या ठिकाणी मागवली जात आहे शेतकऱ्यांकडून. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता राज्यामध्ये लवकरच आता कर्जमाफी होणार आहे. तर धन्यवाद. शेतकऱ्यांचा पैसा तिजोरीत पडून ई-केवायसीने रोखली 355 कोटी रुपयाची मदत. ई-केवायसीने न झाल्यामुळे जे आहे शेतकऱ्यांची 355 कोटी रुपयाची मदत जी आहे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. तर सगळ्यात जास्त रक्कम जी आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळालेली आहे आणि काही शेतकऱ्यांची ई-केवायसी राहिल्यामुळे जी आहे 355 कोटी रुपयाची मदत अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. तर ज्यांची अजून केवायसी बाकी आहे त्यांनी आपली ई-केवायसी जी आहे आपले जवळच्या आपले सरकारी सेवा केंद्रामध्ये जाऊन करावी. भुईमूग बियाणे 100% अनुदानावर मिळणार. तर भुईमुगाचे बियाणे जे आहे आल्यानगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी. हेक्टरी 150 किलो प्रमाणे 100% अनुदानावर जे आहे भुईमुगाचे बियाणे मिळणार आहे. तर यासाठी तुम्ही अर्ज जे आहे जवळच्या आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधून आपला जे आहे अर्ज या ठिकाणी भरू शकतात. तर हे अनुदान जे आहे तुम्हाला 100% अनुदानावर जे आहे भुईमुगाचे बियाणे मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हे होत्या महत्त्वाच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या. तर अशाच ज्या आहे महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्हाला जर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.